सांगलीच्या शिराळ्यामध्ये देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा पार पडली आहे आणि पावसामध्ये भिजलो तरी सीट जिंकलो हे पक्का आहे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। पावसात भिजलो तर उमेदवार जिंकणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। तर तिकडे दुसरीकडे कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये शरद पवारांची सभा सुरू असताना पावसानं हजेरी लावली आहे। दरम्यान यावेळी आपण भिजलो की निवडणुकांचा निकाल चांगला लागतो असं मिश्किल वक्तव्य शरद पवारांनी केल्याचंही दिसलं। त्यामुळे आता दोन्ही विरोधी नेत्यांच्या जरी पावसात सभा झाल्या असल्या तरी मतदार नेमका कुणावर मतांचा पाऊस पाडणार हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचे ठरणार आहे। दोन दृश्य आपण पाहतोय, देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा आणि दुसरीकडे पवारांच्या सभेला सुद्धा वरुण राजानं हजेरी लावल्याची माहिती। इचलकरंजीमध्ये पवारांची सभा झाली आणि तेव्हा सुद्धा पाऊस पडला। निवडून येतात शुभसंकेत आहे, शुभसंकेत आहे। नेत्यांचं म्हणणं आहे की पावसात सभा झाली की निवडून येतात, पण मी तुम्हाला सांगतो पाऊस पडो की न पडो मतांचा पाऊस पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। माझा आणि जाहीर सभेचा आणि पावसाचा काही संबंध आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेला मी बोलायला उभं राहिलो की पावसाची सुरुवात होते आणि त्याच्या परिस्थितीमध्ये बोलल्याच्या नंतर निवडणुकीचा निकाल हा चांगला लागतो।